सर्ग 4 पुढे चालू. आणि हा जो पर्वत शिखरा समान विशाल देही कमळाच्या केसराप्रमाणे तेजस्वी असणारा आणि रागारागाने सारखी आपली शेपटी आदळणारा अंगद हा वालीपुत्रने आता युवराज आहे. श्रीरामांना अतिशय प्रिय जनक कन्या सीतेस जो भेटला आणि तुमचा पुत्र ज्याने मारला तो हा हनुमंत आहे. चांदीप्रमाणे शुभ्र वर्ण महान पराक्रमी बुद्धिमान असा जो सुग्रीव त्वरित जाऊन पुन्हा परत ये जा करतोय. सिंहाप्रमाणे अतुलनीय पराक्रम करणारा वानर जो इकडे पाहत आहे तो रंभ नावाचा वानर कोटी वानर सेनापतींचा नायक आहे. महापराक्रमी पनस मैंद तसेच द्विज आणि सेतू बांधणारा बलवान असा विश्वकर्म्याचा पुत्र नल असे अन्य मुख्य वानर आहेत. या सर्व वानरांचे संपूर्ण वर्णन करण्यास कोण बरे समर्थ असेल. सर्व वानर दिप्पाड शूर असून युद्ध करण्यास उत्सुकही आहेत. सर्व राक्षस समूहासह लंकेचा तुराडा करण्यास ते समर्थ आहेत. यातील प्रत्येकाच्या हाताखालील असणाऱ्या प्रचंड संख्येशी मी तुला अवगत करवतो. प्रत्येकाचे नियंत्रणाखाली 21,000 कोटी हजारो शंख आणि शेकडो अर्बुद सैन्य आहे. हे रावणा, हे मी तुला सुग्रीवाच्या मंत्र्यांचे 10 कोटी सैन्य आहे. हे रावणा, हे मी तुला सुग्रीवाच्या 1/13 मंत्र्यांचे 10 कोटी सैन्य सांगितले आहे. याखेरीज इतरांचे असणाऱ्या सैन्याची संख्या मी तुला सांगू शकत नाही. श्रीराम हे सामान्य मनुष्य नसून ते तर साक्षात आदी नारायण परमात्मा की आहेत. आणि सीता ही तर जगाचे साक्षात कारण असणारी जगदरूपिणी चित्शक्ती आहे. या दोघांपासूनच हे स्थावर जंगम विश्व उत्पन्न झाले आहे. म्हणून श्रीराम आणि सीता हे या जगाचे माता पिता आहेत. हे पृथ्वीपते, त्यांचा शत्रू असा कोण व कसा काय असू शकतो. अजाणतेपणाने तू जिचे अपहरण केलेस ती जानकी ही जगन्माता आहे. हे राजन, क्षणोक्षणी नष्ट होणाऱ्या या संसारात शरीर हे तर क्षणभंगुरच 5 भूतांनी बनलेले आणि 24 तत्वांचा समूह असणारे मल मांस हस्ती व दुर्गंधी पदार्थांचा भरणा अहंकाराचे आश्रयस्थान अचेतन आणि तुझ्या आत्म्यापेक्षा भिन्न असणाऱ्या या शरीराविषयी तू कसली आस्था बाळगत आहेस. ज्या देहास्तव तू ब्रह्महत्या इत्यादी पातके केलीस आणि जो देह मात्र भोगत की भोगणारा असा आहे तो देह तर मरणोत्तर इथेच की पडणारा आहे. सुख दुःखाचं कारण मात्र ठरणारी पाप पुण्य हे तर जीवासोबतच येतात आणि देहाशी संबंध असल्या कारणाने ही पाप पुण्ये रात्रंदिनी जीवात्म्यास दुःख सुख देत असतात. जोपर्यंत अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या अध्यासामुळे मी देह मी कर्ता असा अभिमान जीव करतो तोपर्यंत अध्यासामुळे त्याला जन्म मरण इत्यादी असहाय्यपणे की भोगावे लागतात. म्हणून हे बुद्धिमान रावणा, तू देहावरील अभिमानाचा त्याग करावयास हवा. मुळात आत्मा हा तर अतिशय निर्मळ शुद्ध विज्ञान स्वरूप निश्चल आणि निर्विकार असा आहे. पण आपल्या अज्ञानामुळेच तो आत्मा जन्म मरणादी बंधनी पडून मोहित होतो. म्हणून तू शुद्ध भावाने
आत्म्यास सदैव स्मरणात ठेव. पुत्र पत्नी घरदार इत्यादी सर्वांविषयी वैराग्य धारण कर, कारण की कुत्रा डुक्कर इत्यादी योनीमध्येही तसेच नरकात देखील भोग हे मिळतच असतात. खरे तर मनुष्य देह प्राप्तीनंतर विशेषतः विवेकयुक्त असे द्विजत्व प्राप्तीनंतर तसेच कर्मभूमी असणाऱ्या या भारत भूमीवर जन्म प्राप्त झाले नंतर कोणता शहाणा माणूस देहाचंच आत्मा मानून भोगांचे मागे लागेल. म्हणून तू तर स्वतः ब्राह्मण असून आणि त्यातही पुलरस नंदन विश्रवा ऋषींचा पुत्र असूनही एखाद्या अज्ञानी मनुष्याप्रमाणेच सदैवच तू या भोगांचे मागेच की लागला आहेस. या पुढे तरी सर्व आसक्तीचा त्याग करून अत्यंत भक्तीने नेहमी परमात्मा श्रीरामांच्या आश्रयी जाऊन त्यांना त्यांची सीता अर्पण करून त्यांची चरणसेवा करणारा सेवक बन. असे जर तू केलेस तर सर्व पापापासून मुक्ती पावून तू विष्णुलोकी जाशील. आणि असे नाही केलेस तर तुला पुन्हा दुर्लभ असा मानव जन्म नाहीच मिळू शकणार. उत्तरोत्तर तू अधोलोकाप्रत जाशील. मग तेथून वर येणे तुला शक्य नाहीच होणार. मी तुझ्या हिताचीच गोष्ट सांगतोय, स्वीकार करावी. अरे रावणा, तू तर सतत संत संगती करावीस. शरणागतांचे रक्षण करणाऱ्या मरकतमण्याप्रमाणे ज्यांची अंगकांती असून सीता ज्यांचे समवेत आहे, धनुष्यबाण धारण करणारे तसेच सुग्रीव, लक्ष्मण आणि विभीषण हे ज्यांची चरणसेवा करतात, त्या विष्णुरूप राघवांची तू भक्ती कर. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमामहेश्वर संवादी युद्धकांड चतुर्थ सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. ह्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.